हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती आपण एकदम फ्रीमध्ये आरीवर्कचे क्लास घेत आहोत. त्याच्यामध्येच आपण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतचं नॉलेज घेत आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला बेसिकचं नॉलेज आतापर्यंत दिलेलं होतं. खूप सारे व्हिडिओज आपले बेसिकच्या आरीवर्कच्या कामावरती झालेले आहेत. तर इथून पुढे आपण ॲडव्हान्सचं काम सुरू केलेलं आहे. बरेच दिवस झाले आपण ॲडव्हान्समध्ये जे काही काम करायचं असतं आरीवर्कचं ते शिकत आहोत. तर त्याचाच आजचा पण आपला ॲडव्हान्सच क्लास आहे. जर तुम्हाला सुद्धा बेसिकपासून ते ॲडव्हान्स क्लास करायचा असेल तर आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये पूर्ण व्हिडिओज आहेत. तर तुम्ही एक एक व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला समजतील. काही अडचणी पुढच्या व्हिडिओमध्ये येणार नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेट फिक्सिंग कशा पद्धतीने करायचं हे बघणार आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे मी तुम्हाला एकदा रिपीट करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीचा पॅच बघितलेला आहे. फॅब्रिकचा यूज करून कशा पद्धतीने पॅचवर्क करतात हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पूर्ण डिटेलमध्ये आपला कालचा व्हिडिओ झालेला आहे. जर कुणी व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून पुढचं काम तुम्हाला सोपं जाईल. आणि त्या अगोदर आपण अशा पद्धतीचं कटवर्क बघितलेलं होतं. त्यानंतर अशा पद्धतीचा मटेरियलचा यूज करून पॅच बघितलेला होता. आता बरंचसं आपलं ॲडव्हान्सचं काम चालू झालेलं आहे. आता इथून पुढे आपण पूर्ण डीपमध्ये ॲडव्हान्सचं काम शिकणार आहोत. तर बेसिक पूर्ण तुम्हाला जमलं असेल असं गृहीत धरून आपण हे पुढचं काम सुरू केलेलं आहे. तर आजच्या कामासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूयात. सर्वात आधी आपल्याला कटर, हे आपल्याला आयरनची निडल घ्यायचं आहे 1 तारची, आणि त्यानंतर जरी थ्रेड घ्यायचा आहे. मग अशा पद्धतीने कोणतेही तुम्ही नेट घेऊ शकता. माझ्याकडे इथे व्हाईट कलरचं खूप सारं नेट अशा पद्धतीचं अवेलेबल आहे. पण व्हाईट कापडावरती व्हाईट नेट व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला, ह्यासाठी मी थोडासा पीस होता तुकडा माझ्याकडे, मी तो घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा स्टार्टिंगला शिकायचं आहे, त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा छोटासा तुकडा जरी घेतला तरी तुम्हाला सुरुवातीला चालेल. आपल्याला जी बाहीवरती ते डिझाईन असते ना नेटची, ते कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे तेच आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीचे मोती पण मी इथे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ते मोती यूज करू शकता. चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न लावता आपल्या कामाला आपण सुरुवात करूयात. तर सर्वात आधी इथे आपण थ्रेडची गाठ मारून घेऊया आणि रिंगच्या खाली ठेवूया. हे आपलं बेसिक पूर्ण नॉलेज आहे, आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे आपण ॲडव्हान्समध्ये जास्त डीपमध्ये म्हणजे जास्त गोष्टी शिकणार नाही आहे. मोजक्याच गोष्टी मी तुम्हाला सांगेल, कारण का बेसिकमध्ये आपण हे पूर्णच शिकलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूयात. आता इथे सुरुवातीला आपण नेट फिक्सिंग करून घेऊया, म्हणजेच नेट कापडावरती सेट करून घेऊया. त्यासाठी आपण नेटला इथे टाचन पिन लावून घेऊया आणि नेटवरती आपली स्टिच करून घ्या फॅब्रिकवरती. सुरुवातीची प्रोसेस आपली हीच आहे की नेट व्यवस्थित आपल्याला टाईटली फिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या कामामध्ये फिनिशिंग दिसेल. आणि तुमची जर नेट इथे पातळ असेल तर तुम्ही काय करायचं आहे, डबल नेट यूज करायचं आहे. म्हणजेच एकावरती 1-2 लेअर अशा आपल्याला नेटच्या घ्यायचं आहे. मग मी इथे अशा पद्धतीने थोडंसं दाटच नेट आहे माझं, त्यामुळे मी एकच लेअर ठेवलेलं आहे. जरी तुमची नेट पातळ असेल ना, तुम्ही 2 लेअरचं वापरायचं आहे. एखादी डिझाईन आपल्याला बनवायची असेल तर आपण त्या पद्धतीने 2 लेअरचा यूज करून बनवू शकतो. आता आपल्याला म्हणजे ज्या आकारावरती काम करायचे ते तुम्ही इथे ड्रॉ करून घेऊ शकता. मी त्रिकोणी आकार ड्रॉ करत आहे. तुम्ही इथे गोल, स्क्वेअर असा कोणताही शेप इथे ड्रॉ करून घेऊ शकता. आणि आपल्याला इथे अशा पद्धतीने आकार काढून घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला ह्यावरतीच काम करता येईल. त्यासाठी कोणताही शेप तुम्ही इथे काढून घेऊ शकता. आता आपली जी निडल आहे ते खालून आपला धागा घ्यायचा आहे आणि वरती टाके काढून घ्यायचा आहे. जशी आपण नॉर्मल चेन स्टिच बनवतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथे ह्या आकारावरती काम करायचं आहे आणि पूर्ण नेट जी आहे ना ती आपली रिंगवरती सेट करायचं आहे. हे आपलं आजचं काम असणार आहे, जे की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आता मी इथे स्टार्टिंगला एका कोणत्याही पॉईंटवरून टाका काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला जवळजवळ जे आपण चेन स्टिच तयार करतो ना तीच टाकून घ्यायचं आहे. आपण हे बरंच काम प्रत्येक व्हिडिओमध्ये डीपमध्ये शिकलेलं आहे.
आता पहिली प्रोसेस आपल्याला इथे काय करायचं आहे, कदाचित तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत नसेल, परंतु इथे तुम्ही काय करायचं आहे, आपण जशी चेन स्टिच टाकतो ना सुरुवातीला तीच टाकून घ्यायचं आहे. मी पूर्ण ह्या सर्कलवरती चेन स्टिच करते आणि तुम्हाला दाखवते. आता बघू शकतात मी ह्या पद्धतीने पूर्ण ट्रायंगलवरती आपला जो त्रिकोण आहे ना त्यावरती चेन स्टिच टाकून घेतलेली आहे. आता ह्यावरतीच आपल्याला झिगझॅग स्टिच टाकून घ्यायचं आहे. जशी आपण बेसिक क्लासमध्ये झिगझॅग चेन स्टिच शिकली होती ना, सेम त्याच पद्धतीने ते झिगझॅगची चेन तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण ह्या राऊंड म्हणजे पूर्ण ह्या त्रिकोणवरती आपल्याला ही झिगझॅग टाकून घ्यायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण झिगझॅग चेन स्टिच टाकली होती ह्या पॅचवर्कमध्ये, त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा टाकायचं आहे. कारण का आपलं आजचं सुद्धा कामामध्ये कटिंगची पद्धत आहे. जेव्हा सुद्धा आपल्या कामामध्ये कटिंगची पद्धत असते तेव्हा आपल्याला झिगझॅग चेन स्टिच टाकणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही कोणतंही काम करा तेव्हा तुम्हाला जर कटिंग करायचं असेल साईडने तर तुम्हाला तिथे झिगझॅग चेन स्टिच टाकणे ही गरजेचीच आहे. त्यामुळे झिगझॅग चेन स्टिच तुम्हाला जमणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही बेसिक व्हिडिओमध्ये ते पूर्ण काम शिकलेलंच आहे. तर आता हे मी तुम्हाला ॲडव्हान्स काम असल्यामुळे पूर्ण हे करून दाखवते. तर मी तुम्हाला आता खूप जवळून दाखवते. आता झिगझॅग आपण कशा पद्धतीने स्टिच टाकतोय. आपल्याला एक टाका इकडे टाकायचं आहे चेनच्या आतल्या साईडने आणि दुसरा टाका आपल्याला इकडच्या साईडला म्हणजे चेनच्या बाहेर टाकायचं आहे. हे आपला झिगझॅग टाका असतो. हे पूर्ण आपल्याला कट करायचं आहे. त्यामुळे आपल्याला हे झिगझॅग टाकणं खूप गरजेचं आहे. हे टाकल्यानंच आपल्याला जे काही आपण वर्क बनवलेलं आहे ते आपल्याला कट करता येतं. आता इथे मी एंड नॉट टाकून घेत आहे. आता या पद्धतीने तुम्हाला सुद्धा कुठेही एका साईडला एंड नॉट टाकून घ्यायचं आहे. आता ह्या पद्धतीने आपलं त्रिकोण जे आहे ना ते आपण फिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता जवळून मी तुम्हाला दाखवलेलं आहे कशा पद्धतीने मी चेन स्टिच अगोदर केलेली आहे. तुम्हाला मी सांगितलेली पूर्ण प्रोसेस फॉलो करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, चेन स्टिच अगोदर आपण पहिलेपासून आपल्याला कापड सेट करायचं आहे आणि त्यावरती मग आपल्याला एक ड्रॉइंग करायची आहे. जे काही आपलं काम करायचं आहे ते ड्रॉइंग करायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला चेन स्टिच टाकायची आहे. मग ते झाल्यानंतर आपल्याला झिगझॅग चेन टाकून घ्यायचं आहे. हे तुम्हाला जे काही पॉईंट आहेत ना आपले स्टार्टिंगचे ते फॉलो करायचं आहे आणि पूर्ण हे लक्षात ठेवायचं आहे. हे काम आपल्याला जमणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला नेटची एखादी डिझाईन बनवायचं असेल, स्लीव्जवरती तुम्ही बघू शकता आता बरेच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. बऱ्याच ब्लाऊजवरती बरेच जण थोडंसं अशा पद्धतीने सेंटरवरती कट देतात, म्हणजेच नेटचा वापर करून तिथे पॅच बनवतात नेटचा. तर त्या पद्धतीचं वर्क आपल्याला ह्या पद्धतीने करायचं असतं. तर ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपण काय करायचं आहे, साईडने इथे कोणतेही जे आपले मटेरियल आहे त्याचा यूज करून खूप सुंदर असं साईडने वर्क करून घेऊ शकतो नेटच्या. आता मी इथे एक लाईन तुम्हाला मोत्याची बनवून दाखवते. मग बाजूने आता कशा पद्धतीने हे कट करायचं हे व्यवस्थित सांगते. सुईमध्ये मी ह्या पद्धतीने मोती भरून घेतलेले आहेत. हेच मोती आपल्याला सर्कलवरती पेस्ट करायचं आहे, म्हणजे हे करायचं आहे, स्टिच करायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण जेव्हा आपण पहिलेच्या व्हिडिओमध्ये बरेच वेळेस बघितलेलं आहे तरीसुद्धा मी तुम्हाला आणखी दाखवते कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. इथे आपण एका कॉर्नरवरती सुरुवात करूयात. जी आपली चेन स्टिच आहे तीच आपल्याला इथे टाकायचं आहे आणि तोच धागा आपल्याला खालचा खेचून घ्यायचा आहे. म्हणजेच आपण इथे धागा पकडलेला होता इथूनच आपण सुरुवात करूयात. इथे धाग्याचा आपला एंड नॉट टाकून घेतलेली आहे, तिथे आपण सुरुवात करूयात. अशा पद्धतीने एक एक मोती टाकत जायचं आहे आणि आपल्याला हे पूर्ण राऊंडवरती म्हणजे सर्कलवरती ट्रायंगलवरती स्टिच करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला इथे जवळून दाखवत आहे, व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल. खूप हे कसं हाताचं काम असल्यामुळे खूप याला थोडंसं वेळ लागतं. जर तुम्हाला वेळ असेल ना तर तुम्ही हे नक्कीच काम तुम्हाला आवड असेल, तुम्हाला वेळ पण भेटत असेल, तुम्ही हे काम नक्कीच करू शकाल. आता कसं आहे, हाताचं काम जे आहे ना ते कसं आहे, आपलं मशिनीचं काम नाही. हाताच्या कामाने आपल्याला थोडंसं वेळ प्रत्येक गोष्टीला हे लागतच असतं. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल ह्या कामाला खूप वेळ लागतो,
पण हे आपल्या कामामध्ये मेहनत पण आहे आणि पैसे पण आहेत. जर तुम्ही व्यवस्थित काम जर केलात तर तुम्हाला पैसे पण तुमच्या कामानुसार मिळून जातील. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल खूप वेळ लागतंय, हे थोडंसं अवघडच आहे. काही अवघड नाही. आपण जसा वेळ देतो ना त्यानुसार आपल्याला पैसे घ्यायचे असतात. आता हे झालं आपलं मण्यांचं काम. मी पूर्ण राऊंडवरती या पद्धतीने मणी जे आहेत ना ते आपले इथे जे मणी आहेत ते पूर्ण ह्यावरती मी लावून घेते, मग दाखवते. आता इथे मी पूर्ण राऊंडवरती मणी स्टिच करून घेतलेली आहे. आता एक मणी मी तुम्हाला स्टिच करून दाखवते कशा पद्धतीने आपण मणी स्टिच करायचं आहे. आता इथे जेवढे आपले मणी बसतील ना तेवढेच लास्टला आपल्याला मणी टाकून घ्यायचं आहे. मी ह्या पद्धतीने सुईवरती काढलेली आहे, मणी आतमध्ये टाकला. मग आता इथे आपण लास्टला एंड नॉट देऊन घेऊया. जिथे आपलं काम संपतंय तिथंच आपल्याला एंड नॉट देऊन घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने मी एंड नॉट देऊन घेतलेली आहे. आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण मण्याचं वर्क केल्यानंतर किती सुंदर असं आपलं वर्क जे आहे ते दिसत आहे. तर तुम्ही इथे कोणत्याही प्रकारच्या मटेरियलचा यूज करून ही डिझाईन जी आहे ना ती बनवू शकता. आपल्याला इथे वेगवेगळं काम करून सुंदर असं आपल्या नेटवरती लुक देता येतं. आता हे कशा पद्धतीने कट करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते. आता आपण वरचा कपडा जे आहे ना ते कट करून घेऊया, मग खालचा कापड जे आहे ते आपलं कट करून घेऊया. आपल्याला इथे कट करते वेळेस खूप काळजीपूर्वक काम करायचं आहे. आपलं काही जे खालचं फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट होऊ द्यायचं नाही. साईडने हळूवार पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही कट करून टाकला बाजूचं तर तुमचं काम करून काही उपयोग नाही. तर ते परत तुम्हाला काम करावं लागेल आणि तुमचं ब्लाऊज पण बिघडून जाईल. त्यामुळे व्यवस्थित इथे कट करते वेळेसच आपल्याला जास्त काळजी घेऊन काम करायचं आहे, म्हणजेच कटिंग करायचं आहे. तर आता मी हे कटर व्यवस्थित माझं काम करत नाही, तर कैचीच्या साहाय्याने मी तुम्हाला हे पूर्ण कट करून दाखवते. तुमच्याकडे जर छोटी कैची असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे कट करू शकता. मी मोठ्या कैचीने हे कट करून टाकत आहे. व्यवस्थित इथे आपल्याला काळजीपूर्वक कट करायचं आहे. आधी रफली आपण हे कट करून घेऊया, मग नंतर त्याला योग्य ती फिनिशिंग देऊन घेऊया. सुंदर अशी फिनिशिंग आपल्याला द्यायची आहे. आता ह्या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला खालचं कापड कट करून नंतर वरची फिनिशिंग द्यायला दाखवते. इथे मी रिंग जी आहे ना ती उलटी करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला खूप काळजीने काम करावं लागणार. अशा पद्धतीने अलगद आपल्याला खालचं नेट कट होणार नाही, या पद्धतीने आपल्याला हे काम करायचं आहे. तर तुम्ही जर इथे खालचं व्यवस्थित कापड कट नाही केलात, पूर्ण जर तुम्ही इथे थोडंसं रफली जर कट केलात, जास्त जोर लावून कट केलात ना तर तुमचं इथे खालचा जो नेट आपण आता फिक्स केलेला आहे ते कट होऊन जाण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला खूप काळजी घेऊन काम करावं लागणार आहे. हे जे आपलं फॅब्रिक आहे, कोणतंही आपण इथे फॅब्रिक जे यूज करतो ना ते आपल्याला अलगद अशा हाताने एकदम अशा पद्धतीने अलगद असं आपल्याला हे स्टार्टिंगला कट करून घ्यावं लागणार आहे. थोडंसंच आपल्याला इथे कट करायचं आहे. मग त्यामधून इथे बाजूला हळूवारपणे आपण हे कट करून घेऊया. खालून एक हात पकडायचा आहे नेटवरती आणि मग आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही, मी असं छोटंसं एक कट मारलेलं आहे. मग नंतर आपण ते कट करून घेऊया. माझं कटर थोडं धार कमी झालेली आहे कटरची, त्यामुळे ते व्यवस्थित कट होत नाही. तुमच्या कटरला छान व्यवस्थित धार असली ना ते व्यवस्थित कट होऊन जातं. आता ह्या पद्धतीने आपण हे पूर्ण वर्क हे उचलायचं आहे आणि अलगद असं कट करून घ्यायचं आहे. खालचं जे नेट आहे ते आपल्याला कट होऊ द्यायचं नाही. हेच पूर्ण आपल्याला व्यवस्थित कट करून टाकायचं आहे. आता मी तुम्हाला हे कट करून दाखवते.
तर आता इथे तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगने कुठेही धागे न ठेवता मी इथे हे पूर्ण नेट जे आहे ना ते आपलं म्हणजे सॉरी कापड जे आहे ना ते कट करून घेतलेलं आहे. नेटला बिलकुलही कट होऊ द्यायचं नाही, हे तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे. तर आजचं आपलं असं वर्क होतं. आता हे मी तुम्हाला वरच्या साईडने दाखवते आणि ते वरच्या साईडची जी नेट आहे ना ती पण फिनिशिंगने कट करून दाखवते. तर इथे आपल्याला नेट जे आहे ना ती व्यवस्थित ह्या पद्धतीने हळूहळू साईडने कट करून घ्यायचं आहे. एकदम फिनिशिंगने आपल्याला काम करायचं आहे. कुठेही नेट आपल्याला दिसू द्यायची नाही. या पद्धतीनेच तुम्ही पूर्ण जे वरचं नेट आहे ना ते कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे आजची डिझाईन बघितलेली आहे. आता मी तुम्हाला इथे अजून एक महत्त्वाची टिप्स सांगते. जर तुमच्या साईडने थोडीशी नेट दिसत असेल ना तर तुम्ही काय करायचं, एखाद्या मटेरियलचं जे वर्क आहे ना ते बाजूने करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची जी कटिंग झालेली थोडीशी नेट असते ना ती तुमची दिसणार नाही. हे आपला महत्त्वाचा पॉईंट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीने आपलं जे नेट आहे ना फिक्सिंग कशा पद्धतीने करायचं हे बघितलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी महत्त्वाचा किंवा तुमच्या कामाचा ठरला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये काही अडचणी असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये विचारा. तर आजचं काम हे आपलं इथंच संपलेलं आहे. अशा पद्धतीचं काम तुम्हाला करून बघायचं आहे. हे आपण आजच्या क्लासमध्ये पूर्ण काम शिकलेलं आहे. जर तुम्हाला काही अडचणी वाटत असतील तर नक्की विचारा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग बाय बाय.